पुण्याच्या हिंजवडीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। हिंजवडीमध्ये पुन्हा एकदा भीषण असा अपघात झाला। या अपघातात शाळकरी भावंडांचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर आलेली आहे। हा संपूर्ण जो अपघात आहे तो हिंजवडी आयटी पार्क असलेल्या ठिकाणावरती म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आयटी हब मधला त्याच परिसरामध्ये झालेला हा संपूर्ण अपघात आहे। जवळपास 6:30 ते पावणे 7च्या दरम्यानची ही संपूर्ण घटना आहे। या घटनेमध्ये दोन भावंडांचा जागीच मृत्यू झालाय। जी काही माहिती स्थानिकांकडून आणि पोलिसांकडून जी प्राथमिक माहिती समोर येते त्या माहितीनुसार ही जी बस आहे ही खासगी बस होती। या बसमधून काही कर्मचाऱ्यांची ने-आण करणारी कंपनीच्या बऱ्याच बसेस आयटी हबमध्ये ये-जा करत असतात। त्याच स्वरूपाची ही सुद्धा बस होती आणि विशेष म्हणजे या बसचा जो ड्रायव्हर आहे तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। याच ड्रायव्हरकडून बसचं नियंत्रण सुटलेलं होतं। वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय। अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी एक फुटपाथ आहे। या फुटपाथवरून पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू होती आणि अशा वेळेसच या बसवरचा नियंत्रण जे ते चालकाचं सुटलं आणि ही बस थेटपणे जाऊन फुटपाथवर चढली। त्यामुळे फुटपाथवरून जाणाऱ्या 5 जणांना या बसने धडक दिली। या धडकेमध्ये जे या सगळ्यामध्ये सगळ्यात लहान भावंड होती या दोघांचाही मृत्यू झालाय। या सगळ्यामध्ये अर्चना देवा प्रसाद नावाची एक 8 वर्षांची मुलगी आहे तिचा मृत्यू झाला। तिचाच लहान भाऊ असलेला सूरज देवा प्रसाद जो 6 वर्षांचा मुलगा आहे हे दोघे सुद्धा शाळेतून परतत होते। त्यावेळी या दोघांना सुद्धा या गाडीची धडक लागली आणि त्यानंतर दोघेही जागीच मृत्युमुखी पडलेले पाहायला मिळतात। तर यांचीच आणखी एक बहीण सुद्धा आहे प्रिया देवा प्रसाद नावाची जी या सगळ्यामध्ये भीषण अशी जखमी झालेली आहे। अतिशय गंभीर जखमी झाली आहे। तर दुसरीकडे अविनाश चव्हाण नावाचे एक इसम आहेत त्याचबरोबर राजू ओझरकर नावाचा आणखी एक व्यक्ती आहे। या सगळ्यामध्ये ते दोघं सुद्धा जखमी झालेले आहेत। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांच्यावरती उपचार सुद्धा सुरू आहेत। जेव्हा हा सगळा अपघात झाला खरं तर हा अपघात इतका भीषण होता कुणाला काही कळण्याच्या आत अक्षरशः सेकंदामध्ये झालेला हा संपूर्ण अपघात होता। प्रचंड वर्दळ रस्त्यावरती होती कारण ऑफिसेस सुटण्याचा आणि शाळा सुटण्याचा हा संपूर्ण वेळ असल्यामुळे या वेळेमध्ये प्रचंड वर्दळ या रस्त्यांवरती असते। त्यामुळे अपघात झाल्या लगेचच आजूबाजूच्या स्थानिकांनी या ठिकाणी गर्दी केली। या बसचा जो ड्रायव्हर होता त्याला तातडीने बसमधून खाली घेण्यात आलं। त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे। नागनाथ गुजर असं या ड्रायव्हरचं नाव आहे। त्याला सुद्धा आता हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर बसमध्ये सुद्धा जे लोक होते कर्मचारी होते ते सुद्धा किरकोळ जखमी झाल्याची माहिती या सगळ्यामधून समोर आली आहे। मुळात हा जेव्हा अपघात झाला त्यानंतर तातडीने हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते। पोलिसांना जशी या सगळ्याची माहिती मिळाली पोलिसांनी लगेचच या सगळ्यातलं बचाव कार्य जे आहे ते सुरू केलेलं होतं आणि बचाव कार्य करत असतानाच पोलिसांनी या सगळ्यामध्ये ड्रायव्हरला पण ताब्यात घेतलेलं होतं। त्याची सुद्धा चौकशी सुरू होती। त्याची सुद्धा मेडिकल वगैरे करण्याचं काम सुरू होतं। दुसरीकडे आपण बघतोय की या सगळ्या अपघातामुळे गाडीचं सुद्धा नुकसान झालंय। मात्र जी काही जीवितहानी झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा हिंजवडीमध्ये होणारे अपघात हे पुन्हा एकदा प्रकर्षाने चर्चेत आलेले पाहायला मिळतात। गेल्या अनेक वर्षांमध्ये हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होतात। मुळात हिंजवडीमध्ये जसं या बसचा अपघात झाला तशा पद्धतीच्या अवजड बसेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। हिंजवडीमध्ये बाकी वाहनांच्या तुलनेत बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कारण आयटी हब असल्यामुळे कंपनीच्या बसेस या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हलिंग करत असतात। शहरातून या आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या बसेसची संख्या खूप जास्त असते आणि विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे ऑफिस सुटण्याच्या टायमिंगला आणि ऑफिस चालू होण्याच्या टायमिंगला या बसेस सगळ्यात जास्त असतात। त्याचबरोबर अवजड वाहनं हिंजवडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। वारंवार हिंजवडीमध्ये अवजड वाहनांमुळे अपघात होतात। प्रचंड या सगळ्यामध्ये नुकसान होतं। जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणात या आधी सुद्धा झालेली आहे। असं सगळं असताना हिंजवडीमधले अपघात रोखणार कोण हा प्रश्न वारंवार तिथल्या स्थानिकांकडून आणि सगळ्याच वाहन चालकांकडून उपस्थित केला जातो। मात्र या प्रश्नाचं उत्तर कुणालाच मिळत नाहीये। आपण गेल्या काही वर्षांमध्ये जर बघितलं तर पुणे शहरामध्ये असलेला नवले पूल आणि पिंपरी चिंचवड किंवा या सगळ्या आयटी हबच्या परिसरामध्ये असलेलं हिंजवडी आयटी पार्क ही दोन अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणांचं अपघातांशी मोठं समीकरण आणि अगदी वाईट प्रकारचं समीकरण आपण म्हणू शकतो जे जुळलेलं पाहायला मिळतं। या परिसरामध्ये या दोन ठिकाणांवरती सातत्याने अपघात होत असतात। दर 2, 4, 8 दिवसांनी एखादी तरी अपघाताची घटना समोर येते। या सगळ्यामध्ये सातत्याने बळी जात आहेत। मात्र असं असताना सुद्धा ना नवले पूल जो आहे त्या ठिकाणी काही यावरती उपाययोजना होताना दिसत नाही। दुसरीकडे हिंजवडीमध्ये सुद्धा काहीच उपाययोजना होताना दिसत नाही। जे राजकारणी लोक आहेत किंवा जे तिथले स्थानिक अधिकारी
अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, ते सगळे केवळ यावरती आम्ही हे करू ते करू असं सांगताना पाहायला मिळतात, मात्र ठोस अंमलबजावणी कशाचीच होताना दिसत नाही. या सगळ्यामध्ये सातत्याने अपघात होतात. अशाच पद्धतीचा भीषण अपघात काही दिवसांपूर्वी झाला होता, ज्या अपघातामध्ये एका वडिलांसमोर त्यांची मुलगी जी आहे तिचा मृत्यू झालेला होता. अगदी भाजी आणण्यासाठी बाहेर गेलेले हे बापलेक होते आणि त्या सगळ्यामध्ये या मुलीचा सुद्धा जागीच मृत्यू झाला. तशाच पद्धतीचं हे आणखी एक आता प्रकरण समोर आलेलं आहे. या सगळ्यामध्ये दुर्दैवाने 8 आणि 6 वर्षांच्या 2 शाळकरी भावंडांचा मृत्यू झालाय. त्यामुळे अगदी आपण घटनास्थळावरचे व्हिडिओ जरी पाहिले तर व्हिडिओमध्ये सुद्धा या संपूर्ण अपघाताची दाहकता, भीषणता जी आहे ती जाणवताना पाहायला मिळते. यांची जी एक तिसरी बहीण होती प्रिया नावाची, जी यामध्ये जखमी झाली आहे, ती धायमुकलून रडताना पाहायला मिळते. आजूबाजूचे प्रत्येक जण या सगळ्यामध्ये बचाव कार्य करताना पाहायला मिळतात, कारण 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. जे जखमी आहेत ते सगळेच आपण जर बघितलं तर 16 वर्षांची प्रिया आहे, 40 वर्षांचे राजू ओझरकर आहेत आणि अविनाश चव्हाण हा 26 वर्षांचा तरुण आहे. त्यांच्यावरती सुद्धा उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातांना रोखणार कसं आणि रोखणार कोण, हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. आपण जर बघितलं तर जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार हा ड्रायव्हर जो आहे तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळते. मुळात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ड्रायव्हरला गाडी चालवायला का दिली? जे कोणी प्रवासी या सगळ्यात बसलेले होते, म्हणजे जे कर्मचारी होते कंपनीचे, त्यांना हे ठाऊक नव्हतं का? त्यांना माहित नव्हतं का की आपल्या ड्रायव्हरने इतक्या मोठ्या प्रमाणात दारू पिलेली आहे आणि तो नशेत आहे, तो गाडी कंट्रोल करू शकत नाही, हे त्यांनाही ठाऊक नव्हतं का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्या कंपनीची ही गाडी होती त्या कंपनीकडून या पद्धतीच्या ड्रायव्हरचं इन्स्पेक्शन का होत नाही, किंवा सातत्याने जेव्हा जेव्हा ड्रायव्हर आपली गाडी घेऊन बाहेर जातोय, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणणं असेल किंवा नेणं असेल, या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ड्रायव्हरची तपासणी का होत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपण जर बघितलं तर या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वर्दळ होती आणि इतक्या जास्त प्रमाणात लोक फुटपाथवरून चालणारे होते. यामध्ये 2च मृत्यू झाले, मात्र ही मृतांची संख्या वाढूही शकली असती. आपण जर बघितलं व्हिडिओ त्या ठिकाणचे बघितले तर जवळच असणारा एक खांब वगैरे सुद्धा तुटलेला पाहायला मिळतोय. इतका भीषण स्वरूपाचा हा अपघात होता. यामध्ये मृतांची संख्या वाढली असती. आपण म्हणू शकतो की सुदैवाने ही मृतांची संख्या वाढली नाही. मात्र या सगळ्याला जबाबदार कोण? केवळ या ड्रायव्हरला आता ताब्यात घेऊन त्याला किरकोळशी काहीतरी शिक्षा वगैरे या सगळ्यात सुनावली जाईल, इतकं करून भागणार नाहीये. मात्र या ठिकाणी असलेल्या मोठ्या प्रमाणात ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे ड्रायव्हर हे सगळेच कुठेतरी आता इन्स्पेक्शनच्या खाली येणं गरजेचं आहे. त्यांची दररोज चेकअप असेल, तपासणी असेल, गाडी बाहेर काढण्याच्या आधी त्यांचं हे सगळं झालेलं असलं पाहिजे. नाहीतर अशा पद्धतीचे अपघात रोखणं आपल्याला आणखी जास्त अवघड होऊ शकतं. अवजड वाहनांचा प्रश्न हिंजवडीमध्ये भीषण आहे. तो प्रश्न पुन्हा एकदा जाणवताना दिसून येतोय. अवजड वाहनं थोडीशी कमी झाली की अशा पद्धतीने बसेसने अपघात होतात, पण अपघात रोखता कुणालाच येत नाहीयेत. इतकी वर्दळ असताना त्या ठिकाणी आपण बघतो की ट्रॅफिक पोलीस नसतात किंवा अनेकदा सिग्नल्स बंद असतात. असं सगळं असताना या सगळ्यावरती ट्रॅफिक पोलीस काय करतायत, पोलीस प्रशासन काय करतं, किंवा स्थानिक प्रशासन त्या ठिकाणचं काय करतंय, मनपा प्रशासन काय करतं, असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होतात. मुळात या सगळ्यामध्ये ज्या 2 शाळकरी भावंडांचा मृत्यू झालाय त्यांच्या मृत्यूला जबाबदार आता कोण, आणि त्यांच्या कुटुंबाची ही इतकी मोठी हानी झालेली आहे, सख्खे बहीण भाऊ आहेत, त्यांच्या कुटुंबावर आज जी काही वेळ आहे, या सगळ्याची नुकसान भरपाई कुणीच करून देऊ शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता तरी सरकारला जाग येणार का, प्रशासनाला जाग येणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघतोय या हिंजवडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेला हा अपघात आहे. या अपघातामध्ये 2 शाळकरी भावंडांचा जागीच मृत्यू झालाय, 3 जण जखमी आहेत. ड्रायव्हरला सुद्धा या सगळ्यामध्ये ताब्यात घेतलाय. आता हिंजवडी पोलीस या सगळ्याचा तपास करताना पाहायला मिळतात. हा ड्रायव्हर खरंच नशेत होता का? नशेत होता तर त्याने किती दारू प्यायलेली होती? आधी कधी त्याच्या बाबतीत असं घडलेलं होतं का? आणि कंपनीने या सगळ्यामध्ये जबाबदारी झटकण्याचं काम केलंय का? असं सगळ्याच दृष्टिकोनातून आता तपास जो आहे तो केला जाणार आहे. या सगळ्या तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र तरी सुद्धा हे अपघात रोखायचे कसे आणि हिंजवडीतली ही अपघातांची मालिका थांबणार कधी, हा प्रश्न अजूनही स्थानिकांना तसाच पडलेला पाहायला मिळतोय. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.